दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येवर विधानसभा आणि विधान परिषदेत 2 दिवस चर्चा झाली। शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षानं केला। या चर्चेला सरकारकडून उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मागेल तेवढं शेततळ देण्यात 3 लाख नव्या शेतकऱ्यांना कर्ज देणार असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचंही सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयानं राज्यातली डान्स बार बंदी उठवल्यानंतर त्यावरती राज्यात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। डान्स बार बंदी पुन्हा लागू करावी अशी मागणी करत नागपूरच्या विधान भवनावर काँग्रेसच्या महिला आमदारांनी आंदोलन केलं। डान्स बार बंदी लागू करण्यासाठी कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठा आणि मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। आरक्षणाबाबत GR काढण्यात यावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली। मात्र असा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे GR काढता येणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देताना स्पष्ट केलं। आज नागपूरमध्ये सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्याचं चित्र बघायला मिळालं। केळीचा समावेश शालेय पोषण आहारात केला जावा आणि केळीला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। मात्र विरोधकांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे। सत्ताधाऱ्यांनाच आंदोलन करावं लागत असेल तर सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल न बोललेलंच बरं असा सूर लावत विरोधी पक्षांनी या आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला। त्यांनी दगडफेक आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं। आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला। यावेळी उडालेल्या गोंधळात अनेक आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळते। गेल्या 4 वर्षांपासून हे संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीनं काम करतात। कायमस्वरूपी सेवेत घ्यावं, किमान वेतन 15,000 रुपये मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं। राज्यात एकूण 27,000 परिचालक आहेत। पर्शियन बोटीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात MPADA अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आज विधानसभेत भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केली। 150 पर्शियन बोटींना परवानगी असताना 450च्या वर बोटी कोकणात बेकायदेशीरपणे मासेमारी करतायत। त्यामुळे लहान आणि पारंपरिक मच्छीमारांचं मोठं नुकसान होत असून माशांचा दुष्काळ निर्माण झाला आहे। नागपुरात पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले। CK पवार स्मृती पुरस्कार लोकसत्ता नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र गावंडे यांना प्रदान करण्यात आला। राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। नागपूर विद्यापीठाच्या सभागृहात हा सोहळा रंगला। यावेळी पत्रकारितेमधले अनुभव ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी मांडले तर नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत हत्या केलेल्या कुटुंबाला योग्य मदत आणि नोकरी मिळण्याबाबत शासन विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कोट्यवधी भाविक येणार म्हणून नाशिक शहरात कुंभमेळ्यात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामं करण्यात आली। यावेळी सुरळीत वाहतुकीसाठी रस्त्यात दुभाजकही उभारण्यात आले। शहरातील वर्दळीच्या असलेल्या मुंबई नाका परिसरात या दुभाजकांची मात्र दुरावस्था झाली आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याने काही दिवसातच या दुभाजकांच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्यात। यामुळे वाहनधारकांना या मार्गावर लोखंडी सळ्या चुकवत वाहन चालवताना कसरत करावी लागते। रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वारांना पायाला जखमाही झाल्यात। परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांना आणि पायी चालणाऱ्या प्रवाशांना ही सळी जीवघेणी ठरतीये। शहरात अनेक ठिकाणी अशीच अवस्था असून महापालिकेने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या रेशन धान्य घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अरुण घोरपडे त्याच्या 2 भावांसह 7 जणांची पोलीस कोठडी संपल्यामुळे नाशिकच्या मकोका न्यायालयात हजर झाला। यावेळी न्यायाधीशांनी घोरपडे बंधूंसह सर्वच्या सर्व 7 जणांना पुन्हा एकदा 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर नुकताच जेरबंद करण्यात आलेल्या संशयित आरोपी लखन पटेल याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राज्यात पहिल्यांदाच मकोका अंतर्गत आतापर्यंतच्या तपासात रेशन धान्याचा घोटाळ्यात 8 जणांना अटक करण्यात आली आहे। यातील प्रमुख सूत्रधार जितूबाई ठक्कर अद्याप फरार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 3000 आदिवासी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहेत। त्यामुळे या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। हे आंदोलन आता चिघळू लागलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 9 दिवसांपासून वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू असून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत मुंडन केलं।
ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस तोड बंद करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णय घेतला। एफआरपीच्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार कारखानदार पैसे देत नसल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरोप केलाय। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंदची हाक देत मोटरसायकल रॅली काढली। कारखानदार जोपर्यंत 80-20 फॉर्म्युलानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत नाही तोपर्यंत ऊसाच्या काड्याला हात लावू देणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली आहे। तर मनमाडमध्ये शेतकऱ्यांनी कांदा आंदोलन करत लिलाव बंद पाडले। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद पाडलाय। शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत शिर्डी मालेगाव राज्यमार्गही रोखला होता। कांद्याचे भाव प्रति क्विंटल 700 ते 800 पर्यंत उतरलेत। कालपर्यंत कांद्याला 1000 रुपये भाव होता, मात्र कांद्याचे भाव खाली आल्यानं हा रास्ता रोको करण्यात आला। औरंगाबादमध्ये मौज मजा आणि पार्टी करण्यासाठी 15 उच्च शिक्षित तरुणांनी ट्रक चालकाला लुटल्याचं समोर आलंय। या ट्रक चालकाकडे 15 लाख रोकड असल्याची टीप या तरुणांना मिळाली होती। हे पैसे लुटून त्यांना मजा करायची होती। या तरुणांमध्ये एका पोलिसांचाही मुलगा होता। या प्रकरणी ट्रक चालकानं तातडीनं पोलिसांना माहिती दिली आणि मुलांचा पार्टीचा कट उधळला। यातील 15 तरुणांपैकी 14 तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर इतर तरुणांना पळून जाण्यात यश आलंय। पोलीस त्यांच्या मागावर आहेत। गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत 7वीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्या 2 शिपायांनी बलात्कार केल्याचं उघड झालंय। ही विद्यार्थिनी गेले काही दिवस आजारी होती। तिला तिच्या घरी सोडण्याची जबाबदारी ह्या दोघांवर टाकण्यात आली होती, मात्र ह्या नराधमांनी वाटेत एका जंगलामध्ये मुलीवर बलात्कार केला। त्यानंतर तिला तिच्या घरीही सोडलं। तिनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगताच त्यांनी भामरागड पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करून गुन्हा दाखल केलाय। आरोपी प्रशांत पिलारे आणि बंडू मडावी यांना अटकही करण्यात आली आहे। अकोल्यात आज बांधकाम मजुरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। दुपारी 12:30च्या सुमारास अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून ह्या मोर्चाला सुरुवात झाली। बिल्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड वेलफेअर असोसिएशन ह्या संघटनेनं ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। अकोला शहरासह जिल्ह्यात सध्या बांधकामांवर मोठे निर्बंध घालण्यात आलेत आणि ह्याचा फटका यावर अवलंबून असणाऱ्या 1 लाख मजुरांच्या कुटुंबांना बसलाय। याच विरोधात अकोल्यातील बांधकाम मजुरांनी हा मोर्चा काढला। उस्मानाबादमध्ये बेहिशेबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेला डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढे आलंय। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीनं काल रात्री त्याला अटक केल्यानंतर तब्येतीची कारणं सांगून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुभाष मोरताळे भरती झाले। मात्र रात्री रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांना घेऊन मोरताळेंनी दारू पार्टी केली आणि रुग्णालयात गोंधळ घातला। यामुळे पोलिसांना बोलवण्यात आलं। एसीबी कारवाईनंतरही निर्लज्जपणे दारू पिऊन आनंदोत्सव त्यानं साजरा केला। या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे। जळगाव असोदा रोडवर एसटी बसने मोटरसायकलला धडक दिल्यानं संतप्त गावकऱ्यांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या। विकास कुंभार हा तरुण मोटरसायकलवरून जात असताना एसटी बसने कट मारल्याने विकास कुंभार हा गंभीर जखमी झालाय। संतप्त गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरून बसच्या सर्व काचा फोडल्या। एसटी बसच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले। जखमी तरुणाला जळगावच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। तरुणाची प्रकृती गंभीर आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत खऱ्या अर्थानं आज रंग भरला। माजी नगराध्यक्ष उमेश शेट्टे यांच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाने ही जागा रिक्त झाली होती। या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्टे यांचे चिरंजीव केतन शेट्टे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। केतन शेट्टे यांनी उमेश शेट्टे यांच्याबरोबर युवा सेना सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला होता। उमेश शेट्टे यांच्या पत्नी अजूनही शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। आता ह्याच वॉर्डात शिवसेनेकडून उमेश शेट्टे यांचे बंधू राजन शेट्टे यांना शिवसेनेनं उमेदवारी देत या निवडणुकीची रंगत वाढवली। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शिकाऱ्याची शिकार झाली आहे। चिपळूण तालुक्यातील कळवंडेच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकाची त्यांच्या साथीदारांनी हत्या केल्याची उघडकीस आली आहे। 28 नोव्हेंबरला सुनील बाळाराम जावळे आणि त्याचे 8 साथीदार शिकारीसाठी जंगलात गेले होते। मात्र ज्या शिकारीसाठी ते जंगलात गेले होते त्याच ठिकाणी सुनील जावळे यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या। त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला। मात्र चिपळूण पोलिसांना आलेल्या एका निनावी अर्जाने हे सगळं बिंग फुटलं। या अर्जाची
पथकाच्या सहाय्याने चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी तपास सुरू केलाय आणि तब्बल 8 जणांची नावं ह्यात समोर आली असून त्यांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे। तसंच शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक आणि उर्वरित साहित्य जप्त करून पोलिसांकडे दिलं आहे। नुकत्याच दिल्ली येथे केंद्र सचिव राजेंद्र कुमार यांच्या ऑफिसवर सीबीआयनं छापे टाकले। या छाप्यामुळे अरविंद केजरीवाल आणि भाजप सरकारमधील राजकीय वाद उफाळून आला। याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप आणि केजरीवाल ह्या दोघांनाही दोषी ठरवलंय। राजेंद्र कुमार यांच्या गैरव्यवहाराचा प्रकार हा 1.5 वर्ष जुना आहे। मग त्यावेळी भाजपनं सरकारमध्ये असताना कारवाई का नाही केली असा सवाल अण्णांनी भाजपला केलाय। तर दुसरीकडे राजेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात केजरीवाल देखील दोषी असल्याचं अण्णांनी म्हटलंय। अनवाणी पायाने शाळेत जाणाऱ्या तब्बल 12,000 विद्यार्थ्यांच्या पायात मायेची ऊब देण्याचे कार्य एका आमदारानं केलं। नांदेडच्या सेना आमदारानं आपल्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम राबवला। अनवाणी पायानं फिरताना जिल्हा परिषदेतील तब्बल 12,000 विद्यार्थ्यांना आमदार हेमंत पाटील यांनी स्कूल शूज आणि सॉक्सची भेट दिली। दुष्काळ परिस्थितीत ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांची परवड होते। आपल्या मुलांसाठी साधे चप्पल बूट घेणंही अनेकांना दुरापास्त झालंय। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अनवाणी पायात शाळेत जातात आणि असं चित्र पाहिलं हेमंत पाटील यांनी आणि ह्यातूनच त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा चंग बांधला। तब्बल 11 लाख रुपये खर्चून स्कूल शूज आणि सॉक्स खरेदी केले आणि आपल्या वाढदिवसाला त्यांनी हे वाटप केलं। राज्यातल्या सर्व 10 शहरांचे स्मार्ट सिटीसाठीचे प्रस्ताव केंद्राला वेळेत दाखल झालेत। नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी याबाबत माहिती दिली। विशेष म्हणजे राज्यातल्या एकाही महापालिकेनं प्रस्ताव नाकारलेला नाही। यामागे मुख्य बदलण्यात त्यांना यश आलंय। अन्य महापालिकांमध्ये आवश्यक ते मार्ग अवलंबून विरोध होणार नाही याची काळजी घेत सरकारनं केंद्राला वेळेत प्रस्ताव सादर केला आहे। स्मार्ट सिटीला शिवसेनेचा विरोध कायमच राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। आमच्या उपसूचना मान्य केल्या नाहीत तर स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। मुंबई महानगरपालिका तसंच इतर महापालिकांची स्वायत्तता जाता कामा नये हा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला। तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचंही ते म्हणाले। मध्य रेल्वेनं हार्बर आणि ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना गुड न्यूज दिली आहे। विशेषतः रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेनं जानेवारीपासून रात्रीच्या शेवटच्या आणि पहाटेच्या पहिल्या लोकलच्या वेळेत बदल करण्यात केले आहेत। पनवेलहून सीएसटीसाठी शेवटच्या लोकलच्या वेळेत 4 मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे। तर पनवेलहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या शेवटच्या लोकलच्या वेळेत 1 तास 26 मिनिटांनी वाढ केली आहे। लोकल ट्रेनच्या प्रवासात होणाऱ्या अपघातात जखमी झालेल्यांवर पोलिसांची वाट न पाहता त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार झालेच पाहिजेत असे महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। सामाजिक कार्यकर्ता समीर झवेरी यांनी लोकल ट्रेन अपघातासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना जस्टिस कानडे यांनी हे मत नोंदवलंय। रेल्वेतील गर्दी नियंत्रणात आणायची असल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा, खासगी कर्मचाऱ्यांच्या वेळा, शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळात बदल करण्याबाबत राज्य सरकारनं गंभीरतेने विचार करावा अशा सूचना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्या आहेत। मुंबई आणि उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे प्रवास करतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रवाशांच्या कामाच्या वेळा बदलणं गरजेचं आहे, कारण एकाच वेळी लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात। जर कामाच्या वेळा बदलल्या तर ही गर्दी कमी होऊ शकते। 1971 मध्ये आजच्याच दिवशी पाकिस्तानला धूळ चारत भारतानं बांगलादेश युद्धात विजय मिळवला होता। 16 डिसेंबर 1971 ला 90,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांपुढे शरणागती पत्करली होती। त्यानंतर ह्या युद्धाची अखेर झाली होती। या निमित्तानं आज मुंबईच्या कुलाबा मिलिटरी स्टेशनमध्ये संरक्षण दलाच्या वतीनं विजय दिवस साजरा करण्यात आला। तसंच या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। डोंबिवलीतील एका तरुणाचा डेंग्यूनं मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय। अपूर्व मधुसूदन निरगुडकर असं या तरुणाचं नाव असून तो 23 वर्षांचा होता। डोंबिवली पूर्वेला राहणाऱ्या अपूर्वचा ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आज सकाळी मृत्यू झाला। 8 डिसेंबरला त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं।
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथील लीलाज ज्वेलर्स पॅराडाईज या सोनाराच्या दुकानावरती दरोडा पडला। दुकानाच्या मागच्या बाजूने गॅस कटरच्या साहाय्याने गज कापून दरोडेखोरांना प्रवेश केला आणि पोलीस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं। तपासादरम्यान इमारतीच्या सुरक्षा रक्षकावरच पोलिसांनी संशय घेतला। या दरोड्यात 35 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली। इतकंच नाही तर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील मोडतोड चोरट्यांनी केली आहे। येत्या शुक्रवारी 2 बिग बजेट सिनेमे आमने-सामने येणार आहेत। शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शनचा दिलवाले आणि संजय भंसाली यांचा बाजीराव मस्तानी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत। मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या दोन्ही सिनेमांमध्ये युद्ध रंगलंय। मुंबईतल्या सिंगल स्क्रीनवर सध्या संजय भंसाली यांच्या बाजीराव मस्तानीचंच वर्चस्व पाहायला मिळतंय। ओव्हरऑल पाहता पंजाबमध्ये सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची संख्या कमी असल्यामुळे तिथे दिलवालेच्या वाट्याला जास्त शोज आले आहेत, तर दुसरीकडे दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये बाजीराव मस्तानीचं वर्चस्व दिसून येत आहे। अभिनेता सलमान खान लवकरच 50 क्लबमध्ये दाखल होणार आहे। 27 डिसेंबरला सलमानचा वाढदिवस आहे आणि त्याच्या याच वाढदिवसाला दीपिका पदुकोण सलमानला स्पेशल गिफ्ट देणार आहे आणि स्पेशल गिफ्ट असणार आहे ते सलूमियांसाठी एक स्पेशल ब्राईड आणि 2016 मध्ये सलमान लग्न करेल अशी खात्री दीपिका पदुकोणला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।